Hello friends, it's Mallar Shinde and you are watching Shinde's Class YouTube channel. This channel is especially for English and English content. Friends, today's video is about non-finite verbs. Yes, non-finite verbs. And in the non-finite verb, there is an infinitive. Infinitive means क्रियापदाचे मूळ रूप. We can say in Marathi. So, what is meant by infinitive? But before this starting explain about infinitive, we want to understand non-finite and finite verbs. If we divided verbs into two categories, means finite and non-finite. There are many type of verbs. There are many kinds of verbs. We can divide them into various categories. But just divided into finite and non-finite. Then what is meant by finite and non-finite? So याच्यामध्ये काय फरक आहे? फायनाइट म्हणजे काय? नॉन फायनाइट म्हणजे काय? तर फायनाइट मीन्स फिक्स्ड निश्चित and non-finite means not fixed. आता फिक्स्ड and not fixed याच्यामध्ये काय फरक आहे? फॉर एक्झाम्पल फिक्स्ड म्हणजे कोणत्या सेन्सने फिक्स्ड? तर काळ, कर्ता, लिंग, वचन यानुसार जर त्याच्यामध्ये बदल झाला तर ते फिक्स्ड आहे. म्हणजे कोण लिमिटेड करते त्यांना? कोण लिमिटेड करतं? तर त्यांना लिमिटेड करतो कर्ता, सब्जेक्ट, काळ, लिंग, वचन यानुसार ते लिमिटेड होतात. त्यामुळे आपण त्याला फिक्स्ड असं म्हणतो. आणि नॉन फायनाइट मीन्स नॉट फिक्स्ड, जे की फिक्स्ड नाही, ज्याच्यावरती काळ, कर्ता, लिंग, वचन परिणाम करत नाही. सो त्याला आपण नॉन फायनाइट म्हणतो. मग फायनाइट आणि नॉन फायनाइटचे सम एक्झाम्पल्स एक वाक्य सांगतो, मग त्यावरून तुमच्या अधिक लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल ही likes singing. Okay, he likes singing. Now they like singing, and then she liked singing. आता या ठिकाणी मी तीन वाक्य लिहिले. I wrote 3 sentences here. He liked singing, they liked singing, she liked singing. So here according to the subject, हा जो मेन वर्ब आहे, हे जे वर्ब आहे त्याच्यामध्ये s लागलेला आहे अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. या ठिकाणी जे प्लुरल आहे मीन्स पर्सनचा परिणाम होतो. पर्सन, देन नंबर, देन टेन्स, देन सब्जेक्ट. याच्यानुसार या जे मेन वर्ब आहे यांना फिक्स केलं जातं, त्यांना लिमिटेड केलं जातं आणि त्याच्यामुळे आपण त्यांना फायनाइट म्हणतो. पहा, सब्जेक्ट ही आहे लाइक्स, दे आहे लाइक, टेन्स बदलला, सी लाइक्ड. सो यामध्ये हे बदल झालेला आहे. हे लिमिटेड केलेले आहे. कोणी लिमिटेड केले? पर्सन, टेन्स, नंबर यानुसार ते लिमिटेड झाले. त्याला आपण फायनाइट म्हणतो, फिक्स्ड म्हणतो. आणि पुढे पहा, या ठिकाणी हे पण वर्ब आहे, परंतु हे कोणते वर्ब आहे? तर हे जिरंड आहे. जिरंड आहे. जिरंड मीन्स या ठिकाणी सिंगिंग हे ऑब्जेक्ट आहे. ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून काम केलेलं आहे सिंगिंग. मग या ठिकाणी जिरंडचा रोल आहे. सिंगिंग हे ऑब्जेक्ट आहे आणि सिंगिंग he likes singing, they like singing, she liked singing, काही बदल झालेला नाही. सो जिरंड आहे. जिरंडच्या विषयी मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो पहा. त्यामध्ये जिरंडची आपण कॉन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. जिरंड मीन्स मेन वर्ब म्हणजे V1 आणि प्लस ing असा फॉर्म्युला जमा आहे. आणि हा काय काम करतो? नाउनचे काम करतो सेंटेन्स मध्ये. मग नाउन कोण असतो? तर नाउन हा सब्जेक्ट पण असू शकतो आणि ऑब्जेक्ट पण असू शकतो.
म्हणजे नाउन होण्यासाठी सेंटेन्स मध्ये एखाद्या शब्दाला सब्जेक्ट होणं आवश्यक आहे किंवा ऑब्जेक्ट होणं आवश्यक आहे. सो नाउन सब्जेक्ट असू शकतो किंवा ऑब्जेक्ट पण असू शकतो. आणि हा सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट नाउन त्याचा जर व्ही वर्ड असेल आणि त्याला आयएनजी लागला असेल वाक्यामध्ये तो ऍज अ नाउन म्हणून काम करत असेल तर तो आहे जिरण. मग या ठिकाणी सिंगिंग हे नाउनच आहे परंतु काय काम करत आहे ते ऑब्जेक्ट म्हणून काम करत आहे म्हणून हा जिरण आहे. सो याच्या बाबतीतला व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. सो लेट्स आता मग फायनाइट आणि नॉन फायनाइट आपल्याला समजलेलं आहे त्याच्याविषयी माहिती झालेली आहे. नाव नॉन फायनाइट वर्ब जे असतात त्याच्यामध्ये 3 वर्ब्स आहेत इन्क्लुडेड. फर्स्ट इज जिरण, अनदर इज इन्फिनेटिव्ह अँड नेक्स्ट इज पार्टिसिपल्स. सो पार्टिसिपलच्या बाबतीत आपण नंतरच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. टिल लुक हियर. इन्फिनेटिव्ह मीन्स 2 plus v1 2 plus v1 म्हणजे बेसिक वर्बला जेव्हा बेसिक वर्बला तुम्ही 2 ऍड करता 2 अगोदर घेता 2 आणि बेसिक वर्ब येतो लगेच बेसिक वर्ब येतो लगेच v1 येतो v1च आला पाहिजे तर तेव्हा ते इन्फिनेटिव्ह होतं. कसं पहा फॉर एक्झाम्पल्स आय रोट सम एक्झाम्पल्स हियर सेंटेन्सेस हियर. टू अर्थ इज ह्यूमन. बर्ड्स लव टू सॉन्ग. To respect our parents is our duty. He refused to obey the orders. Here, to err is human. या ठिकाणी to err हा एक सब्जेक्ट आहे. कोणाचा सब्जेक्ट आहे? is या वर्बचा सब्जेक्ट आहे, सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे. सो हे इन्फिनेटिव्ह आहे. Birds love to song. या ठिकाणी to song हा ऑब्जेक्ट आहे. कोणाचा ऑब्जेक्ट आहे? तर या क्रियापदाचा ऑब्जेक्ट आहे. मग या ठिकाणी हे इन्फिनेटिव्ह आहे. आणि एक तुम्हाला मी सांगितलेलं आहे वाक्यामध्ये नाउन म्हणून जर काम करायचं असेल शब्दाला तर त्याला एकतर ऑब्जेक्ट व्हावं लागतं किंवा सब्जेक्ट व्हावं लागतं. देन टू रिस्पेक्ट आवर पॅरेंट्स इज आवर ड्युटी. टू रिस्पेक्ट हा सब्जेक्ट आहे वर्बचा. शिवाय या टू रिस्पेक्टला काय आहे ऑब्जेक्ट पण आहे कर्त्याप्रमाणेच ऑब्जेक्ट पण आहे. देन फोर्थ वन इज he refused to obey the orders. तर या ठिकाणी to obey हा जे आहे ते इन्फिनेटिव्ह आहे कारण तो एक ऑब्जेक्ट आहे. कर्त्याचा रिफ्यूजचा तो ऑब्जेक्ट आहे. नाउ लिसन टू मी. लुक हियर. Definition is here. The verb which is not limited by person and number and then tense or we can say any other formulas which are used for the change in the finite words. So the verb which is not limited by person and number is called the infinitive verb. त्यालाच आपण इन्फिनेटिव्ह क्रियापदाचे मूळ रूप असं म्हणतो की ज्याला लिमिटेड करू शकत नाही. या ठिकाणी पहा तुम्ही लिमिटेड केलेलं नाही जिरणला. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा ते करत नाही. कोणताच जे पर्सन आहे नंबर आहे ते लिमिटेड करत नाही. अशा शब्दाला द इन्फिनेटिव्ह वर्ब असं म्हणतात. देन एक्झाम्पल्स आर हियर. टू राइट, टू रीड, टू कम, टू गो, टू रन एटसेट्रा. These type of examples are included in the infinitive verb. And one more thing. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की टू राइट, टू रीड म्हणजे 2 plus v1 हा जर फॉर्म्युला नेहमीच 2 असेल का? नेहमीच बेसिक वर्बच्या अगोदर 2 असेल तर त्याला काही अपवाद पण असतील. काय अपवाद असतील? इफ देयर आर बीट, लेट, नीड, सी, हियर यासारखे जर मेन वर्ब असतील आणि त्याच्यानंतर जर वर्ब येत असेल तर त्या अगोदर कधी कधी 2 वापरत नाही, यूज करत नाही. एक्झाम्पल बीड हिम गो देयर. या ठिकाणी गो आलेला आहे पण 2 आलेला नाही त्याच्या जोडीला. सो या ठिकाणी 2 चा यूज झालेला आहे म्हणजे नेहमीच 2 असेल असं नाही. नेक्स्ट एक्झाम्पल लेट हिम सिट हियर. या ठिकाणी सुद्धा सिट आलेला आहे पण त्याच्या अगोदर 2 वापरलेला नाही. सो या ठिकाणी सुद्धा 2 आले म्हणजे 2 हे नेहमीच त्याचं साइन असेल असं नाही. बट बऱ्याचशा वेळेस ते असेल, खूप वेळा असेल ते. सो अनदर थिंग इज दॅट काळ, कर्ता, लिंग, वचन, पुरुष नॉट लिमिटेड टू इन्फिनिट.
इन्फिनेटिव्हला काळ, कर्ता, लिंग, वचन, पुरुष, सब्जेक्ट, टेन्स, then number, then gender, then person, not limited to infinitive. Means infinitive is not limited by these factors. So we call it infinitive. So non finite मधील first verbs आहे. Then we learn more information about infinitive with some examples and its uses. So uses of infinitive चे उपयोग, क्रियापदाच्या मूळ रूपांचे उपयोग. But before starting the explain about uses of infinitive, I want to say one thing is here. What is difference between gerund and infinitive? Gerund and infinitive मध्ये काय फरक आहे? तर gerund जो आहे ना, gerund हा ing यामध्ये आपण जो V1 आहे, V1 प्लस ing म्हणजे बेसिक वर्ब आणि त्याला ing लावलेला आहे. आणि gerund काय काम करतो? नाउन म्हणून काम करतो. ठीक आहे? आणि नाउन कोणाला म्हणतात? जो सेंटेन्स मध्ये ऍज अ सब्जेक्ट म्हणून असतो किंवा ऑब्जेक्ट म्हणून असतो. सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून जो शब्द येतो तो नाउन असतो आणि अशा प्रकारचं नाउन म्हणून काम करण्याचं काम कोण करतं? V1 प्लस ing म्हणजे gerund करतो. तर त्याला आपण gerund म्हणतो. आणि या gerundच्या विषयी आपण सांगितलेला आहे. तर मग आता फरक काय आहे की इन्फिनिटिव्ह आणि gerund मध्ये? तर gerund हा सुद्धा नाउन म्हणून काम करतो, इन्फिनिटिव्ह म्हणून सुद्धा काम करतो. त्याचा फॉर्म्युला V1 प्लस ing असा आहे. इथे 2 प्लस V1 आहे म्हणजे 2 आणि त्याला आपण V1 म्हणजे बेसिक वर्ब जोडतो. तर त्या ठिकाणी क्रियापदाचं मूळ रूप होतं. परंतु प्रत्येक वेळेस 2 लागणार नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, इन्फिनिटिव्हचं जे सेंटेन्स मधील जे काम आहे तो थोडंसं डिफरन्स आहे. ते मायक्रो डिफरन्सेस आपल्याला ते उदाहरणे पाहिले की लक्षात येईल. ऍज अ ऑब्जेक्ट, ऍज अ सब्जेक्ट किंवा ऍज अ नाउन म्हणून दोघी काम करत असतात. आणि त्यानंतर एक वाक्य आहे, सांगतो मी, आय वॉन्ट टू गो टू स्कूल. आता या ठिकाणी इन्फिनिटिव्ह काय आहे? तर इन्फिनिटिव्ह टू गो आहे आणि हे टू काय आहे? तर हे टू प्रिपोजिशन आहे. का प्रिपोजिशन आहे? तर हे स्कूलच्या अगोदर आलेलं आणि स्कूल काय आहे? नाउन आहे. सो नाउनच्या अगोदर जे टू येतं ना ते आहे प्रिपोजिशन. सो हे प्रिपोजिशन आहे आणि टू गो हे इन्फिनिटिव्ह आहे. या ठिकाणी बेसिक फॉर्म आलेला आहे. सो हा फरक आहे gerund अँड इन्फिनिटिव्ह मध्ये. शिवाय हा मायक्रो डिफरन्स सुद्धा सेंटेन्स मधील आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. देन uses of the infinitive. Subject of verb. As a subject of verb, verb चा subject means जो आपला क्रियापद आहे, क्रियापदाचा कर्ता म्हणून तो वाक्यामध्ये येतो. To err is human. या ठिकाणी to err is human. To err हे जे इन्फिनिटिव्ह आहे ते is हे जे वर्ब आहे त्याचा सब्जेक्ट म्हणून आलेला आहे सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचे कर्म म्हणून. आय डू नॉट लाईक टू प्ले. सो टू प्ले इज ऑब्जेक्ट, इज अन ऑब्जेक्ट. अँड कोणाचा ऑब्जेक्ट आहे? या क्रियापदाचा. सो टू प्ले ऑब्जेक्ट ऑफ वर्ब म्हणून सेंटेन्स मध्ये आलेला आहे इन्फिनिटिव्ह. देन ऍज अ ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा इन्फिनिटिव्ह सेंटेन्स मध्ये येतात. And this is the time to study. Here to study is a adjective, is an adjective, and here it used as adjective in the sentence. Then as an adverb, adverb म्हणून सुद्धा we eat to live. Here to live हे जे आलेलं आहे ते adverb म्हणून सेंटेन्स मध्ये आलेलं आहे. Then complement of the verb, verb चं कॉम्प्लिमेंट म्हणून सुद्धा इन्फिनिटिव्ह सेंटेन्स मध्ये येतात. His ambition is to stand first in the examination. So here to stand हे complement of the verb, verb चं कॉम्प्लिमेंट आलेलं आहे. तर कॉम्प्लिमेंट मीन्स काय? मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे की कॉम्प्लिमेंट मीन्स पूरक माहिती सेंटेन्स मध्ये येणारी जी की पार्ट ऑफ स्पीच नाहीये.
म्हणजे असे शब्द जे की पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये नाहीयेत, त्या 8 कॅटेगरीज मध्ये नाहीयेत, अशा शब्दांना आपण कॉम्प्लिमेंट माहिती म्हणतो. सो कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब टू स्टँड. देन ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचे कर्म म्हणून सुद्धा वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह येतं. कसं पहा, हे वाक्य पहा, दिस बस इज अबाउट टू गो. सो टू गो इज अ इन्फिनिटिव्ह अँड अबाउट इज अ प्रिपोजिशन. या प्रिपोजिशनचे कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे सेंटेन्स मध्ये. सो ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन असं सुद्धा इन्फिनिटिव्ह सेंटेन्स मध्ये येतं. देन सिंपल अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपल अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये आपल्याला जर इन्फिनिटिव्ह यूज करायचा असेल तर ते आपण करू शकतो. I wanted to buy a dictionary, so I went to a bookshop. या ठिकाणी to buy हे इन्फिनिटिव्ह आहे आणि वाक्य बनवताना, कॉम्प्लेक्स वाक्य बनवताना किंवा सिंपल वाक्य बनवताना, सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, आपण इन्फिनिटिव्हचा वापर करतो. देन नंबर 8, कॉम्प्लिमेंट ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची पूरक माहिती, ऑब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट म्हणून सुद्धा इन्फिनिटिव्ह सेंटेन्स मध्ये येतं. आय सॉ सचिन प्ले. या ठिकाणी प्ले हे जे आहे ना ते इन्फिनिटिव्ह आहे, पण त्याला टू लागलेला नाही, कारण नेहमीच टू लागत नाही. मग कधी लागत नाही टू? जेव्हा एखादं जे मेन वर्ब आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा जर वर्ब आलं तर त्या ठिकाणी टू लागत नाही. सो सचिन जो आहे तो ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ ऑब्जेक्ट या ठिकाणी, आणि सचिनचं कॉम्प्लिमेंट म्हणून प्ले आलेला आहे ते इन्फिनिटिव्ह आहे. सो फ्रेंड्स, टुडे वी लर्न अबाउट नॉन फायनाइट वर्ब्स and in the non finite we discussed about infinitive and also its definition, its uses and also rules. Also we learn about differences of gerund and infinitives in this video. So if you like this video, then subscribe, share and like to my channel. Also press the bell icon for next video's notification. Thank you. Keep watching. Best wishes.